श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय मनाला भिडणार आहे. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात. तर भक्तांनो, कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्ही एखाद्यावर अगदीच मनापासून विश्वास ठेवला आणि त्याच व्यक्तीनं तुमच्याशी विश्वासघात केला. तो क्षण खूप शांत असतो, पण आतून माणूस पूर्णपणे तुटतो. डोळ्यात पाणी येतं, पण आवाज मात्र बाहेर येत नाही. कारण दुखावणारा परका नसतो, तो आपलाच असतो. आणि म्हणूनच त्या वेदनेला शब्द नसतात. भक्तांनो, अशा वेळी मनात अनेक प्रश्न येतात. मी इतका चुकीचा होतो का? मी कोणावर विश्वास ठेवू नये का? लोक असं का करतात? पण इथेच स्वामी समर्थांचा उपदेश सुरू होतो. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला दुखावलं ते तुझं नुकसान करत नाहीत, तर ते स्वतःचं खरं रूप दाखवतात. भक्तांनो, विश्वासघात हा तुमचा दोष नसतो, तो त्या व्यक्तीचा स्वभावच असतो. तुम्ही प्रामाणिक होता, प्रामाणिक आहात, तुम्ही मनापासून वागलात, ही तुमची चूक नाही, ही तुमची ताकद आहे. स्वामी म्हणतात, शुद्ध मनाने वागणारा कधीच हरत नसतो. आज तुम्ही दुखावलेले आहात, पण उद्या तुम्ही मजबूत होणार आहात. आज तुम्हाला विश्वास ठेवलेली भीती वाटते, पण उद्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकणार आहात. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला ते तुमच्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी आले नव्हते, तर ते फक्त तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आले होते. स्वामी म्हणतात, प्रत्येक व्यक्ती एक धडा असतो. त्या व्यक्तीने तुम्हाला शिकवलं, कोणावर अंधविश्वास ठेवू नये, स्वतःची किंमत ओळखावी आणि स्वतःला कधीही कमी समजू नये. भक्तांनो, जेव्हा असा विश्वासघात होतो तेव्हा दोन गोष्टी आयुष्यात घडतात. एक म्हणजे मन तुटतं आणि दुसरं म्हणजे डोळे उघडतात. कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर विश्वास ठेवू नये याची जाणीव होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो. स्वामी म्हणतात, जे तुटतं तेच घडवतं. आज तुम्ही तुटलेले आहात, पण हाच तुटलेलापणा तुम्हाला घडवणार आहे, तुम्हाला मजबूत बनवणार आहे. भक्तांनो, एक महत्त्वाचा प्रश्न, ज्यांनी आपल्याला धोका दिला त्यांचं काय होतं? तर स्वामी म्हणतात, कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतंच. कधी ना कधी त्याला त्याच्या कर्माचं फळ हे मिळणार आहे. तुम्हाला बदला घ्यायची अजिबात गरज नाही. तुम्हाला काही सिद्ध देखील करायची गरज नाही. फक्त वेळेवर विश्वास ठेवा. आज त्यांनी तुम्हाला रडवलं असेल, उद्या तेच लोक पश्चाताप करणार आहेत की खरंच तो व्यक्ती खूप विश्वासातला होता आणि त्याच्यासारखा व्यक्ती दुसरं भेटणं शक्यच नाही. आज त्यांनी तुमचं मन तोडलं, उद्या त्यांचं मन तुटणार आहे. कारण वेळ सगळ्यांना त्यांच्या कर्माचं उत्तर बरोबर देते. प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब वेळ ठेवत असते. भक्तांनो, पण इथे एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही काय करणार? तुम्ही राग धरून बसणार की स्वतःला सुधारून पुढे जाणार? तर स्वामी सांगतात, रागात घेतलेला निर्णय आयुष्य खराब करतो. म्हणूनच त्या व्यक्तीला माफ करा, क्षमा करा. हो, माफ करा. कारण माफ करणं म्हणजे त्यांना मोकळं करणं नाही, तर स्वतःला मोकळं करणं असतं. भक्तांनो, जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुमचं मन हलकं होतं, तुमची ऊर्जा सकारात्मक होते आणि तिथूनच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी सांगतात, क्षमाशीलता हीच खरी शक्ती आहे. तर भक्तांनो, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्यावर राग ठेवू नका. कारण ते लोक तुमचं भविष्य नाहीत. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. आज तुम्ही दुखावलेले आहात, पण उद्या तुम्ही यशस्वी होणार आहात. आज तुम्ही एकटे आहात, पण उद्या योग्य लोक तुमच्या संगतीनं असणार आहेत, आयुष्यात येणार आहेत आणि तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहेत. स्वामी म्हणतात, ज्यांचं मन स्वच्छ निर्मळ असतं त्याला योग्य लोकच भेटतात. भक्तांनो, एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्यवाद त्या लोकांना ज्यांनी मला धोका दिला. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही मजबूत झालात, त्यांच्यामुळेच तुमची परिस्थिती सुधारली, तुम्ही स्वतःला ओळखलत. भक्तांनो, लक्षात ठेवा, विश्वासघात हा शेवट नाही, तर ही नवीन सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, जे जातं ते तुझ्यासाठी नव्हतंच. म्हणूनच जे लोक गेले त्यांना जाऊ द्या. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा, तुमची मेहनत चालू ठेवा, तुमचा विश्वास कायम ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा.
कारण स्वामी कधीही त्यांच्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. स्वामी भक्तांनो, जेव्हा मन खूप दुखतं, तुटतं, विश्वास तुटतो, जेव्हा कोणीच समजत नाही, तुम्हाला समजून घेत नाही, तेव्हा एकदा डोळे बंद करा आणि मनापासून बोला, स्वामी मला सोडू नका. आणि मग बघा, तुमच्या मनात एक वेगळी शांतता येईल. कारण स्वामी तुमच्यासोबत आहेत. ते तुमचं दुःख पाहत आहेत. ते तुम्हाला मजबूत बनवत आहेत. आणि योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला सगळं परत देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच बनतं. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुमच्या परिवारांबरोबर नक्कीच शेअर करा. आणि शेवटी एवढंच म्हणेन की जर तुमच्यावर स्वामींची श्रद्धा व्हावी असं वाटत असेल, स्वामींची कृपा व्हावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं टाईप करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.